सांगली महापालिका क्षेत्रातील भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती जमाती इत्यादी झोपडपट्ट्या धारकांच्या नावे 7/12 उतार्यावर लावावा या मागणीसाठी आज सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने महापालिकेसमोर आमरण उपोषण केले आहे। महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांच्या जागांचे मोजमापे घेऊन त्यांचे लेआउट तयार करून त्यांना मालकी हक्काचे उतारे देण्याचे आदेश असतानाही महापालिका तशी कोणतीही कार्यवाही केली नाही, म्हणून सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीतर्फे आमदार हायकोर्ट मुंबई येथे रिट अर्ज नंबर 49/2023 दाखल केला होता। त्यामध्ये अर्जदारांनी आयुक्ताकडे मागणी करावी, त्यांचा आयुक्त विचार करतील असा आदेश दिलेला आहे। गेली 4 वर्षे झाली संघटनेच्या असंख्य पत्राद्वारे पाठपुरावा करीत आहोत, आंदोलन करीत आहोत, परंतु आज अखेर कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत। गेल्या वर्षी 8 ऑगस्ट 2023 रोजी सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन संघटनेच्या वतीने आंदोलन उपोषण करणार होतो। त्याआधीच आपण सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यात आणि 8 दिवसात सुमारे 5 ठिकाणच्या झोपडपट्टी धारकांचे 1350 घरांचे मोजमाप पूर्ण झाले आहेत। त्यानंतर आज 5 महिने झाले त्या झोपडपट्ट्यांचे लेआउट तयार करून जागा त्यांच्या नावावर केल्या नाहीत आणि उर्वरित मनपा क्षेत्रातील 37 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे मोजमापही घेतली नाहीत व लेआउट तयार करून त्यांच्या जागाही नावावर केल्या नाहीत। दरम्यानच्या काळात बैठकीमध्ये दसरा झाल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे काही सदस्यांना नागपूर या ठिकाणच्या झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काने उतारे कोणत्या प्रकारे कसे दिले आहेत हे पाहण्याचा नागपूर दौरा आपण निश्चित केला होता। तोही दौरा आपल्याकडून झालेला नाही। दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी आपणास या संदर्भात 7 दिवसात वरील सर्व निर्णय मार्गी लावा या विषयाचे लेखी पत्र दिलेले होते, परंतु त्याबाबतही आपण कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे अशी खात्री झाली आहे ही सगळे निर्णय असतानाही भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती जमाती यांच्या हक्कावर अन्याय करीत आहात। म्हणूनच सर्व झोपडपट्टी धारकांच्या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने मनपासमोर बेमुदत आमरण उपोषण करीत आहोत असे म्हटले। यावेळी अध्यक्ष सुजित कुमार काटे, उपाध्यक्ष रवींद्र सदामती, संघटन प्रमुख सूरज मामा पवार यांच्यासह झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिकेने मागील वर्षी झोपडपट्टी धारकांना शासन निर्णय उच्च न्यायालयाचा आदेश व विभागाच्या आयुक्ताच्या आदेशानुसार झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे देण्याचे महापालिकेने तत्वतः मान्य केलेलं होतं। त्याच धर्तीवर त्यांनी मनपा क्षेत्रातील जवळपास 42 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचं मोजमापी सुरू केलं होतं। त्यामध्ये 5 ठिकाणच्या झोपडपट्ट्या त्यांनी निवडल्या। त्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप 10 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केलं। त्यानंतर उर्वरित 37 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप आज अखेर थांबलेलं आहे व ज्या 5 ठिकाणच्या झोपडपट्ट्या झाल्या त्या 5 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे लेआउट आणि उर्वरित झोपडपट्ट्यांचे लेआउट हेही अजून पेंडिंग आहे। त्यामुळे प्रशासनाला वारंवार आम्ही मागणी करूनही गेली 5 महिने झाले या गोष्टीकडे त्यांनी कानाडोळा केलेला आहे आणि या ठिकाणी ठराविक लोकांनी जे काय मोजमाप केलेलं आहे 1350 झोपडपट्ट्यांचं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे चांगलं काम केलं, पण नगररचनेमधून या ठिकाणी लेआउट तयार करायला आमच्याकडे तेवढं मोठं मशीन नाही आहे। इतर सगळे कारणं सांगून त्यांनी तेही कामाकडे कानाडोळा करत आहेत आणि हे काम या ठिकाणी त्यांनी थांबवलेलं आहे। जर शासन निर्णय असून मनपा क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं झोपडपट्टी धारकांवर अन्याय होत असेल तर हे अतिशय चुकीची गोष्ट आहे। म्हणून या अगोदर 1 महिन्यामध्ये आम्ही माननीय आयुक्त साहेबांना 2 वेळा अल्टिमेटम दिला की गेल्या 5 महिन्यामध्ये तुम्ही काहीच काम केलेलं नाही आहे। शासन निर्णय आहे, उच्च न्यायालयाचा आदेश आहे, विभागाचं पत्र आहे, तुम्हाला काम करायला काय अडचण आहे, पण यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण पुकारलेलं आहे। जोपर्यंत या ठिकाणी 42 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप किती दिवसात होणार, कसं होणार, त्याचा कालावधी काय आणि कोणत्या नियमाने ते मोजमाप होऊन लेआउट तयार होणार याचं लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर मिळत नाही, तोपर्यंत या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणातून उठणार नाही। एवढी ग्वाही तुमच्यामार्फत आम्ही या ठिकाणी प्रशासनाला देतो आणि थांबतो। प्रशासन काय त्यांच्या हक्काचं काय आम्हाला देणं आहे, जे आमचं हक्काचं आहे तेच आम्ही मागा लावलो आहे आणि याकरिता जे महापालिकेचे अधिकारी सुरुवातीला जे आम्हाला सहयोग केले त्याचप्रमाणे आमची अपेक्षा आहे की त्यांनी सहयोग करावं। आम्हाला असं वाटलं की कोणाच तरी सांगण्यानं प्रशासन काम करायला आहे का, जर तसं असेल तर त्यांनी करू नये। कुठेतरी गोरगरीब जनतेसाठी आपण चांगलं काहीतरी करावं ह्या हेतून लवकरात लवकर आमच्या झोपडपट्टीचा प्रश्न त्यांनी मिटावं। त्वरित 7/12ला नाव लावण्याची प्रक्रिया चालू करावी।